पदाधिकाऱ्यांच्या या संवाद भेटीच्या दरम्यान उपस्थित असलेले आदरणीय शिवसेनेचे उपनेते विश्वासराव थळे, या लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख आणि शिवसेनेचे उपनेते माननीय साईनाथजी तारे, उपनेते अल्ताबाई शेख, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे जिल्हा प्रमुख मनोज गगे, जिल्हा प्रमुख कुंदन पाटील, आमचे सोन्या पाटील, आमच्या मेस्त्रीताई, त्याचबरोबर रसाळताई, शहर प्रमुख प्रसाद पाटील, महानगर प्रमुख अरुण पाटील, उपजिल्हा प्रमुख प्रकाश भुईर, इतर सर्वच सन्माननीय पदाधिकारी लाडताई बसले आणि उपस्थित पत्रकार आणि बंधू भगिनींनो, संपूर्ण महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्था या मागच्या 3 वर्षापासून अस्तित्वात नाही आणि अख्ख्या देशातला महाराष्ट्र हा एकमेव राज्य आहे की ज्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष गद्दारांना हाताशी धरून सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून निर्माण होणारे लोकप्रतिनिधी मागच्या 3 वर्षांमध्ये त्याने होऊ दिलेले नाही आणि मग प्रशासक नियुक्त करायचा, प्रशासकाच्या माध्यमातून जेवढं लुटता येईल तेवढं लुटायचं, नगरविकास खातं अर्थात महापालिका क्षेत्र नगरविकास खात्याकडे येतं आणि नगरविकास खातं कोणाकडे आहे तुम्हाला माहिती आहे? हा, कोण म्हणते गद्दारांकडे, कोण म्हणते चोरांकडे. तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या महापालिका निवडणुका नाहीत, जिल्हा परिषदा निवडणुका नाहीत, नगरपालिका निवडणुका नाहीत. अरे घटनेने सांगितलेलं आहे की प्रशासकाचा कारभार फक्त 6 महिने असला पाहिजे. 6 महिन्यापेक्षा जास्त प्रशासक ठेवता येत नाही. तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या राज्यामध्ये लोकशाहीचा मुर्दा पाडण्याचं काम या सरकारने जे केलेलं आहे. सुदैवाने सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला, गेल्या महिन्यामध्ये जो निर्णय दिला त्या अनुषंगाने सरकारला सांगितलं की त्या 4 महिन्यामध्ये या निवडणुका झाल्याच पाहिजे. ठीक आहे, त्या अनुषंगाने आता कामाला सुरुवात झाली, प्रशासकीय कामकाजाला सुरुवात झाली. 4 महिन्यामध्ये जरी झालं नाही तर 6 महिन्यामध्ये का होईना या महापालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या, नगरपालिका, नगर परिषदेच्या निवडणुका आता त्यांना घेणं क्रमप्राप्त आहे. आणि जर त्यांनी त्या उपरही घेतलं नाही तर सर्वोच्च न्यायालय यांना तुरुंगात पाठवल्याशिवाय राहणार. त्यामुळे आता आपल्याला मात्र जो आपला अधिकार हिरावून घेतला होता नगरसेवक पदाचा, नगरसेविका पदाचा, तो पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होणार आहे आणि तो मिळवण्यासाठी तुम्ही कार्यरत व्हा हे माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून सांगण्यासाठी मी इथे आणि माझे सहकारी किशोर पोद्दार हे आम्ही दोघे मुंबईवरून आलेलो आहोत. अर्थात मगाशी मी जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे बोलताना बोललो की मुंबई नंतर महापालिका प्रशासन का महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचं धाडस जर कोणी केलं असेल तर ते भिवंडी महानगरपालिकेने केले आणि दाखवून दिलेलं आहे. 2012 साली, 2017 साली आणि येणाऱ्या सुद्धा निवडणुकीमध्ये नवीन समीकरणानुसार काही मित्र, अनेक मित्र येतील जातील, आले तर स्वागत आहे, यावं अशी इच्छा आहे. परंतु यापूर्वी सुद्धा कोण नाही आलं तरी सुद्धा आपण एकटे लढलो ना. तसा इथला विजयाचं पर्सेंटेज चांगलं आहे बघा. 25 लढलात ना, 25 आणि जिंकलेत 12. 50% यश मिळवण्याची ताकद तुमच्या एकट्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे की नाही? स्वबळावर. आणि म्हणून उद्धव साहेबांनी ठरवलं आता बस झालं,
आघाड्या युत्या जे होईल ते शिवसैनिकांच्या ताकदीवर आपण अनुभवून पाहायचं. सुदैवाने तुम्ही येणारं जे आंदोलन आहे ते टोल नाक्यावरचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे असं एकत्रित मिळून करताय. हे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेची ती इच्छा आहे आणि ती अंमलात आणण्याचं काम तुम्ही भिवंडीकरांनी चालू केलेलं आहे. यापूर्वी डोंबिवलीकरांनी केलं, आता तुम्ही करताय. तुम्हाला 100% यश प्राप्त होईलच अशा शुभेच्छा या ठिकाणी मी आपल्याला देतो. महाराष्ट्राचं राजकारण सध्या अत्यंत गलिच्छ झालेलं आहे. त्याच्यामध्ये ती कंपास पेटी आणि त्याच्यात तो कर्कटक. तुम्ही सुद्धा शिकलाय, आम्ही सुद्धा शिकलाय. कर्कटाचा अशा पद्धतीने वापर करून स्वतःवर येणाऱ्या संकटाशी सामोरे जाणारी तरुणी, एक शाळकरी मुलगी या भिवंडी शहरातली आहे. हे सुद्धा भिवंडीकरांना अभिमान वाटलं पाहिजे आणि तिचा कौतुक तुम्ही सर्वांनी जाऊन करा अशी माझी विनंती आहे. अत्यंत घाणेरड्या विकृतीने पछाडलेलं राजकारण या महाराष्ट्रामध्ये आहे. सत्तेसाठी लाचार झालेले गद्दारांची एक टोळकं या महाराष्ट्रामध्ये आहे. लाचारीसाठी दिल्लीश्वरांचे पाय चाटणारी अवलाद या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा निर्माण झालेली आहे आणि त्यांच्या हातामध्ये आपलं राजकीय भवितव्य. काय होणार आपलं रक्षण? किती महिलांची अब्रू लुटली जाते, किती शाळकरी मुलांचे खून पडतायत, किती ज्येष्ठ नागरिकांच्या हत्या होत आहेत. महिला सुरक्षित नाहीत, ज्येष्ठ नागरिक सुरक्षित नाहीत, सर्वसामान्य लोक सुरक्षित नाहीत. गुंडांचं साम्राज्य वाढलंय आणि गुंडांचं साम्राज्य संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलं कारण ह्या गुंडांचे तारणहार या महाराष्ट्राच्या राज्यकर्ते बनलेले आहेत आणि म्हणून गुंडांना वाटतं की माझा बाप सागर बंगल्यावर बसलाय, तो बबली, तो आपला हा कोंबडी चोर नाही, कोंबडी चोराचा पिल्लू लवंग. आता नवीन नाव तुम्ही काढला, नवीन. माझा बाप म्हणे सागर बंगल्यावर बसलाय, मग झालाच कोणाच्या पोटचा? ते तरी खरं सांग. अशा अवलादीची जर माणसं महाराष्ट्रामध्ये असतील तर महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय नाही मिळणार. तो न्याय मिळवण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये नव्हे त्या मगरूर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एकमेव लढणारं नेतृत्व, त्याचं नाव माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्या नेतृत्वाचे आपण शिलेदार आहोत, त्या नेतृत्वाचे आपण कार्यकर्ते आहोत. हे आपला अभिमान आहे. सत्य दिल्लीच्या सत्ताधाऱ्यांपुढे झुकले नाहीत, दिल्लीच्या सत्ताधाऱ्यांपुढे नमले नाहीत, ईडीला घाबरले नाहीत, सीडीला घाबरले नाहीत. किती सत्तेचा दुरुपयोग, किती सत्तेचा माज. आणि आता भारतीय जनता पक्षाने ज्या गद्दार गटाला जवळ घेतलं त्या गद्दार गटाची विकृती कशी फोफावली तुम्हाला माहिती आहे ना. काय बसलाय बेडवर, तिच्या चटेरी पटेरी चड्डी घालून सिगरेट फुकतोय, बाजूला उघड्या बॅगेमध्ये लोटा दिसतायत, बरोबर ना. अरे बेशरम अवलादीचे राज्यकर्ते. अरे किती लुटाल तुम्ही लोकांना, किती फसवाल या महाराष्ट्रातल्या जनतेला. माय भगिनींना फक्त लाडकी बहीण म्हणून निवडणुकीपुरतं सरसकट 1,500 देऊन राहिले आणि नंतर बहिणींचा पत्ता कट, ज्येष्ठ नागरिकांचा पत्ता कट, श्रावण बाळ योजना बंद, स्तनदा माता योजना बंद, वयोश्री योजना बंद, शेतकऱ्यांना कोणता फायदा मिळत नाही, कारखाने बंद, नोकऱ्या गेल्या. संपूर्ण महाराष्ट्राची त्रेधा तिरपट लावण्याचं काम त्या देवेंद्र भाऊच्या सरकारमध्ये बसलेल्या भडगुंज्या लोकांनी केलेलं आहे. तो एक आमदार उतरतो त्या आमदार निवास म्हणून, नशीब अर्धवट टॉवेल नेसला होता. काय कशा पद्धतीने ठोसा मारतोय कामगारांना. अरे हात चुकला असेल तर द्या ना पोलिसांच्या ताब्यात, करा त्याच्यावर कारवाई.
जर त्याने त्या कॅन्टीन मध्ये जर दोषी अन्नाची किंवा पुन्हा विषारी अन्नाची त्या पदार्थांची निर्मिती करत असेल तर त्याला तुरुंगात पाठवा, जन्मठेपेवरला पाठवा. ह्या संजय तो गायकवाड जो आहे त्याला मारण्याचा अधिकार कोणी दिला? आणि ते एकनाथराव शिंदे मान्य करायला तयार नाही, त्याने मारलंय, मान्य करायला तयार नाही. एकनाथराव शिंदेची आता जी अवहेलना होत चाललेली आहे ना, एक मारामारी करतोय, एक दुसरा पैसे ढापतोय, तिसरा मेडिकलचे सगळे आरोग्य खाता खाऊन बसला तो संजय राठोड. आणि तो एक नाशिक इथून पुढे गेल्यानंतर तो माणिकराव कोकाटे नावाचा एक प्राणी आहे ना, कृषी मंत्री, शेतकऱ्यांना नेहमी उडवून लावायचं, शेतकऱ्यांच्या भावनेचा विडंबना करायची, अशा पद्धतीचे षडयंत्र या सध्याच्या सरकारमधल्या मंत्र्यांनी सातत्याने चालू केलेलं आहे. पण आता महाराष्ट्रात गद्दारांना जास्त दिवस नाही पोहोचणार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेला सुद्धा जे जे गद्दार आणि निकम्मे हरामखोर झाले ना, एकाच तरी नाव दिसतंय का? आता गद्दार गटाची गच्छंती आता सुरू केली देवेंद्र फडणवीसांनी. सगळ्यांच्या पाठीमागे चौकशा लावल्या. त्या उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेच्या सगळ्या प्रस्तावांना स्टे देऊन टाकली. मग गेले दिल्लीला. आता गुवाहाटी विसरले, आता दिल्ली आठवते. बॅगा भरायच्या आणि दिल्लीला जायचं. पावला तर पावला तिकडचा एक एक कोपतो नेहमी, दुसरा पावला तर पावला. पण इकडे महाराष्ट्रात खमक्या बसलाय ना, तो नाही तो पावणार. यांना शिंदे गटाच्या अनेक आमदारांना येत्या काही दिवसामध्ये देवेंद्र फडणवीस तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही, हे लिहून ठेवा या ठिकाणी. आता भाजपची गरज संपली हो, भाजपची भारतीय जनता पक्षाची गरज संपली. गद्दारांचा वापर जेवढा हवा तेवढा केला. आता गद्दार केले काय किंवा वाचले काय, त्यांना काय त्याचं पडलेलं आहे. आता जबाबदारी आपल्या तुमच्या आपल्या सारख्या कार्यकर्त्यांची आहे. दिल्लीच्या मधुर सत्ताधीशांच्या समोर सुद्धा न नमलेल्या उद्धव साहेबांचं कौतुक करायला पाहिजे. पळवत आहेत, दररोज पळवत आहेत. कधी एकनाथ शिंदेवाले येत आहेत, ते पळून घेऊन जात आहेत. कधी हे रवींद्र चव्हाण शेजारचे तुमचे खाडीच्या पलीकडचे ना, हा नाही आहेत ते आमच्या मालवणचे, इकडे जन्माला आले राजकीय जन्म, ते पळवत आहेत. त्याला गळ घालतायत, त्याला गळ घालतायत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे घराणं संपवण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि त्यांनी पाळलेले जे गद्दार आहेत त्यांनी एवढे प्रयत्न केले, खोके वापरले. अजून खोक्याच्या वरचं नाव नाही आलंय ना, आलं तर ते अजून कळलं नाही. खोक्यांचा एवढा वापर केला आणि शिवसेनेच्या लोकांना पळवून नेलं. आणि स्वतःचे कार्यकर्ते निर्माण करण्याची हिंमत ज्या नेत्याकडे नाही त्याला काय नेता म्हणायचा? त्याला नेता म्हणायचा? दुसऱ्याची पोरं विकत घ्यायची आणि स्वतःच्या मांडीवर बसवायचं, हात माझा बाब्या, हात माझा बाया. या ज्योतिदैया स्वतःच्या पक्षाचा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी एकनाथ शिंदे यांनी दाखवून द्यावं. सगळे भाड्याने घेतले, सगळे विकत घेतले आणि भाडोत्यांची निष्ठा जोडी काय असणार आहे? आणि म्हणून भाड्याने घेतलेल्या आणि स्वतःचा पक्ष स्थापन करून टेंबा मिरवणाऱ्या ह्या गद्दार गटाच्या नेतृत्वाचं आता विसर्जनाला सुरुवात झालेली आहे. भाजप येत्या 4 महिन्यामध्ये त्यांना नारळ देऊन त्याचं विसर्जन करण्यामध्ये कोणती शंका नाही आहे. लावली एकमेकांच्या पाठोपाठ इन्क्वायरी लावून सुरुवात केलेली आहे. ह्या निवडणुकीमध्ये तर त्यांना जवळ घेणार नाही. पण प्रश्न त्यांच्यासमोर असा पडतो, अरे एवढे आम्ही उद्धवजींचे कार्यकर्ते घेतो, एवढे आम्ही नेते घेतो, एवढे पुढारी घेतो, त्यांच्या मागे आम्ही एवढे खोके उधळून लावले तर सुद्धा शिवसेना कमी होतच नाही. पूर्ण भरलेला हॉल भिवंडीमध्ये आहे. मी म्हणणारे गेले तरी सुद्धा कार्यकर्ते आहेतच. अमृत जसं शिंपडावं
आणि कार्यकर्त्यांचा जन्म व्हावा, तसा उद्धवजी ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार महाराष्ट्रामध्ये निस्वार्थीपणे पेरले आहेत आणि म्हणून लाखोच्या संख्येने आजही उद्धवजींचा कार्यकर्ता, उद्धवजी प्रेमी कार्यकर्ते मोठ्या संख्येने तेवढे उभे राहिलेले आहेत। त्यामुळे ठाकरे घराणं संपवणं आणि ठाकरे साहेबांची शिवसेना संपवणारी अवलाद आज काय, उद्या काय, परवा सुद्धा या देशामध्ये जन्माला येऊ शकलेली नाही, येणारही नाही आणि आली तर चिरडून टाकण्याची ताकद आमच्यामध्ये आहे। आता उद्या सुद्धा बुलढाण्यावरून सगळे भारतीय जनता पक्षाचे लोक प्रवेशाला येणार आहेत। खरेखुरे प्रवेश घेतो आम्ही, त्यांच्यासारखे नाही। आणि म्हणून आज आपल्याला काही कमी नाही बाबांनो, उद्धव साहेबांचं नेतृत्व हे केवळ आणि केवळ मुंबई महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाहीये, अख्ख्या देशाने उद्धवजींचं नेतृत्व मान्य केलेलं आहे। एवढंच नव्हे तर परवाच्या दिवशी 5 जुलैला जो वरळीला कार्यक्रम झाला, माननीय उद्धव साहेब आणि माननीय राजसाहेब एकत्रित यावेत, ही अख्ख्या देशवासियांची इच्छा तर होती आणि तो क्षण टिपण्यासाठी केवळ देशातलेच नव्हे तर परदेशामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी मराठी आणि हिंदुस्थानी लोक राहतात ना, ती सुद्धा टीव्हीवर बसून आनंदाचा तो क्षण आपल्या डोळ्यामध्ये साठवत होती। ही महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेची इच्छा आहे आणि मला खात्री आहे त्यांची इच्छा पूर्ण होईलच आणि आपण एकत्रित पुढे भविष्यामध्ये चालू। पण ते चालण्यासाठी आपल्याला आपला पक्ष कार्यकारिणी, आपली पक्ष संघटना हे मजबूत करण्याची आवश्यकता आहे। त्या तुमच्या जे एवढे पॅनल आहेत, किती 22-23, या 23 पॅनल मध्ये आपले पदाधिकारी नियुक्त करण्याची आवश्यकता आहे। पुरुष पदाधिकारी, महिला पदाधिकारी, युवा सेना पदाधिकारी। आता निवडणुकीला वगैरे 5 महिने राहिलेले आहेत आणि पूर्वी ज्या पद्धतीने लढून जिंकलोय, निर्धार करा की उद्धवजी ठाकरे साहेबांसारखं नेतृत्व ज्या कार्यकर्त्यांचं आहे, त्या देव माणसाला साक्षी ठेवून भिवंडीकरांनी निर्धार करायला पाहिजे की येत्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही एवढ्या जागा जिंकू की आपला महापौर उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा असेल, असा निर्धार करून तुम्ही कामाला लागा आणि त्यासाठी पक्ष संघटना मजबूत करा, अशा पद्धतीची विनंती करतो। सातत्याने आम्ही येत राहणार आहोत। जिल्हा परिषद गटाची बैठक ही साधारण पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही घेऊ का, आता असं वाटतंय की कदाचित जिल्हा परिषदा या ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात होती आणि महापालिका डिसेंबरला होती। पण महापालिका कधी येऊ, जिल्हा परिषदा कधी येऊ, आपण मात्र आपली संघटनात्मक मांडणी चांगल्या पद्धतीने उभी करणं आणि विरोधकांना दाखवून द्यायला पाहिजे, त्यांचे डोळे पांढरे व्हायला पाहिजे की जो पक्ष संपवण्यासाठी अगदी कामाख्यापासून ते गोव्यापासून ते सुरतपर्यंत एवढा आटापिटा केला, दिल्लीपासून गल्लीपर्यंत एवढे दगड फोडले, तरी सुद्धा बाळासाहेबांची ही रयत उद्धवजींनी जी सांभाळलेली आहे ती कुठेही कमी झालेली नाही आणि ती दाखवून देण्यासाठी तुम्ही कार्यरत राहा अशी विनंती करतो। आणि मी